तुमचं बायोलॉजिकल एज म्हणजेच तुमचं जैविक वय अर्थात तुमच्या शरीराचं वय हे तुमच्या ॲक्चुअल वयापेक्षा कमी आहे का? आणि असेल तर हे तुम्हाला कसं समजणार? त्यासाठी ही सोपी टेस्ट करा घरच्या घरी. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. खरं सांगायचं म्हणजे आपलं जे काही कागदोपत्री वय असतं ना, ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो की हे माझं वय आहे, ते आणि तुमच्या शरीराचं वय हे बऱ्याच वेळा मॅच होत नसतं. कधी-कधी काही लोकांचं कागदोपत्री वय समजा 50 आहे, पण शरीराचं वय 30 असू शकतं आणि काहींचं कागदोपत्री वय म्हणजे ॲक्चुअल एज जे आहे ते तुमचं 25 असतं, पण तुमच्या शरीराचं वय कदाचित 35 सुद्धा झालेलं असू शकतं. तर हे आपण कसं ओळखणार, की माझं शरीर अजूनही तरुण आहे का? त्यासाठी ही सोपी टेस्ट करायची आहे. आता ही जी मी तुम्हाला टेस्ट सांगणार आहे, त्याला काही शास्त्रीय आधार आहे की नाही? तर नक्की आहे. According to a Brazilian study 2012, ability to get up off the floor without using your hands may be an indicator of a lower biological age, meaning maybe you will live longer. याचा अर्थ काय होतो, की ब्राझीलमध्ये एक स्टडी कंडक्ट केला गेला 2012 मध्ये आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं, की तुम्ही खाली बसल्यानंतर आता जे तुम्हाला दिसतं आहे स्क्रीनवर त्याप्रमाणे तुम्ही खाली बसल्यानंतर जर जमिनीला हात न लावता तुम्हाला झटकन वरती उठता येत असेल, तर ह्याचा अर्थ असा होतो, की तुमचं बायोलॉजिकल एज, तुमच्या शरीराचं वय हे तुमच्या ॲक्चुअल वयापेक्षा कमी आहे. थोडक्यात, अभी भी आप जवान हो. तर हे असं म्हणण्याचं कारण का? तर खालून वर उठण्यामध्ये, खाली बसून जेव्हा आपण वर उठतो, तेव्हा अनेक प्रकारचे मसल्स हे आपलं बॉडी यूज करत असतं, ते सगळं करण्यासाठी आणि त्यासाठी त्याला कोर मसलची स्ट्रेंथ म्हणतात. ती खूप चांगली लागते तुम्हाला. अशा प्रकारे हात न लावता तुम्हाला झटकन वर उठण्यासाठी म्हणून. तसंच दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही उठ्या-बशा काढतात, तेव्हा सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला खूप साऱ्या मसलची स्ट्रेंथ लागत असते. तर कुठले-कुठले मसल्स इन्व्हॉल्व असतात फक्त खालून वर उठण्यामध्ये. ज्याप्रमाणे आपण उठ्या-बशा काढायला खाली बसतो आणि मग वर उठतो. त्यावेळेस तुम्हाला इतक्या साऱ्या मसल्सची गरज असते. कुठल्या-कुठल्या? तर ते म्हणजे की तुमचे क्वाड्रिसेप्स फिमोरिस म्हणजे मांडीच्या पुढचे मसल्स. त्यामध्ये 4 मसल्स येतात. रेक्टस फिमोरिस येतो, व्हॅस्टस मेडियालिस, व्हॅस्टस इंटरमिडियस, व्हॅस्टस लॅटरालिस असे 4 मसल्स तुमच्या मांडीच्या पुढे असतात. ते मसल्स, मांडीच्या मागचे हॅमस्ट्रिंग मसल, नंतर ग्लूट्स म्हणजे तुमच्या पार्श्वभागाचे मसल, ग्लुटियस मॅक्सिमस, मेडियस वगैरे. पुढचं येतं ते म्हणजे की तुमच्या ॲब्डॉमिनचे मसल म्हणजे पोटाचे मसल. त्याच्यामध्ये रेक्टस ॲब्डॉमिनिस, एक्स्टर्नल ऑब्लिक, इंटर्नल ऑब्लिक, ट्रान्सव्हर्स ॲब्डॉमिनिस असे 4 मसल्स येतात. पाठीचे मसल, विशेषतः इरेक्टर स्पाइनी आणि हिप फ्लेक्झर्स एवढे सगळे मसल्स फक्त तुम्हाला एक क्रिया, की उठाबशामध्ये जेव्हा तुम्ही खाली बसतात, त्या पोझिशनमधून वर येण्यासाठी एवढ्या सगळ्या मसल्सची स्ट्रेंथ लागते तुम्हाला आणि ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारे हात न लावता जमिनीला वरती उठता येत नाही, त्याचा अर्थ असा होतो, की तुमच्या मसल्समध्ये मसल्स लॉस सुरू झालेला आहे, ज्याला एज रिलेटेड मसल लॉस म्हणतात, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये सार्कोपेनिया म्हणतात. म्हणजेच काय, साध्या भाषेत तुमचे मसल्स आता म्हातारे व्हायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे कागदोपत्री वय जरी तुमचं 30 असलं आणि जर तुम्हाला ही एक्सरसाइज जमत नसेल, तर तुमचं शरीर हे म्हातारं व्हायला लागलेलं आहे. कारण तुमच्या मसल्समध्ये तेवढी स्ट्रेंथ राहिलेली नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा हा जो सार्कोपेनिया आहे जे मी म्हटलं, की ज्याला म्हणतात एज रिलेटेड मसल लॉस. हा सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या मसल्समध्ये सेट होतो? तर तुमचे जे मांडीचे मसल्स असतात, मांडीचे पुढचे जे मसल्स असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मसल्सचा लॉस व्हायला लागतो. थोडक्यात मसल्स तिथले म्हातारे व्हायला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात होते. खाली बसल्यानंतर वर उठता येतंय की नाही झटकनी. आणि पुढची अजून एक टेस्ट आहे, हे टेस्ट करण्यासाठी, की तुमच्या वयानुसार तुमची मसल स्ट्रेंथ आहे की नाही, की तुम्ही वयापेक्षा म्हातारे झालेले आहात. तर स्क्वॅट टेस्ट म्हणजेच काय? मराठी भाषेत स्क्वॅट्सला म्हणतात उठाबशा काढणे. तर तुम्ही तुमच्या वयानुसार इथे जसं स्कोर दिलेला आहे बघा, की पुअर, एव्हरेज, गुड, एक्सलंट. तर तुम्ही ज्या वयोगटामध्ये इथे फिट होतात, त्यानुसार तुम्हाला एका गोमध्ये म्हणजे
एका वेळेस तुम्हाला किती उठाबशा काढता येतात, किती स्क्वॅट्स तुम्ही परफॉर्म करू शकतात. म्हणजे एक्झाम्पल आता त्यांनी दिले 36 ते 45 या वयामध्ये जर तुम्ही स्त्री असाल, तर तुम्हाला मिनिमम 33 स्क्वॅट्स जर काढता आल्या किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त, तर ह्याचा अर्थ तुम्ही एक्सलंट आहात. तुमचा स्कोर एक्सलंट आहे. तुमचे मसल्स हे खूप छान काम करतायत. आणि जर तुम्ही 36 ते 45 या वयोगटातील जर पुरुष असाल, तर तुम्हाला 41 मिनिमम स्क्वॅट्स एका गोमध्ये काढता आले पाहिजे. आणि जर असं जर तुम्हाला जमत असेल, तर तुमच्या मसलची स्ट्रेंथ, कोर स्ट्रेंथ ही एक्सलंट आहे. आणि मग तसं होत नसेल, तर मग तुम्ही खाडकन जागं झालं पाहिजे, की आम्ही आता म्हातारे व्हायला सुरुवात झालेले आहोत. आमचं शरीर आता म्हातारं व्हायला सुरुवात झालं आहे. हे त्याचं इंडिकेटर आहे. जर तुमचा स्कोर पुअर असेल, ॲव्हरेज असेल, तर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली पाहिजे. मग त्यासाठी एकदम सोपी गोष्ट कुठली? तर खाली बसणे आणि वर उठणे म्हणजेच उठाबशा काढणे. कोर मसलला स्ट्रेंथ करण्यासाठी मी जे काही आत्ता सगळे मसल सांगितलेत ना, मांडीचे, क्वाड्रिसेप्स आहेत, हॅमस्ट्रिंग्स आहेत, ग्लूट्स आहेत, ॲब्डॉमेनचे मसल्स आहेत. ह्या सगळ्या मसल्सला ट्रेनिंग देण्यासाठी किंवा त्यांना स्ट्रेंथनिंग करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात चांगला एक्सरसाइज कुठला आहे? एशियन स्क्वॅट्स. बघा त्या नावामध्येच एशियन हे नाव आहे. कारण का? की आपल्या पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आहे, की खाली बसून जेवायचं, खाली बसूनच लिहायचं, खाली बसून अभ्यास करायचा. खाली बसूनच प्रत्येक गोष्टी म्हणजे शौचात सुद्धा आपण खाली बसतोय. हे आपल्या पूर्वजांचं केवढं मोठं हे विचार असेल किंवा की आपल्याला रोजच्या दैनंदिनीमध्येच आपल्या कोर स्ट्रेंथनिंग त्यांनी करून दिलेलं आहे. आपले मसल्स स्ट्राँग राहावे शेवटपर्यंत. त्याचा विचार ह्या आपल्या जीवनशैलीमध्ये केलेला आहे. तर मला सांगा, की चौरंग आणि पाट आपल्या संस्कृतीमध्ये पहिल्यापासून आहे. ज्यांनी चौरंग आणि पाट बनवला, त्यांना खुर्ची बनवणं काय अवघड होतं का? पण नाही, आमच्या आयुर्वेदामध्ये सांगितलं आचार्यांनी, की गुडघ्या एवढ्या उंचीच्या आसनावर जास्त काळ बसू नये. ते आरोग्यासाठी अहितकर आहे. म्हणून आमच्या प्रत्येक परंपरेमध्ये खाली बसून प्रत्येक गोष्टी आम्ही केल्या. आणि त्याचा परिणाम असा आहे, की आपल्या जीवनशैलीमध्येच त्याच्यामुळे आपण खाली-वर, खाली-वर इतक्या वेळा उठत बसत होतो, की आपल्याला वेगळ्या एक्सरसाइज करायचीच गरज नाही पडली. पण आता आज अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे कमोड्स आहेत. आपण शौचाला खाली बसत नाही, आपण जेवायला खाली बसत नाही. मग काय केलं पाहिजे? मग आपण ही एक्सरसाइज केली पाहिजे. मग उठाबशा काढल्या पाहिजे. जितकं मलासनामध्ये बसलं पाहिजे. कारण कमोड नाहीयेत त्याच्यामुळे आपलं मलासनामध्ये बसणंच होत नाही. मलासन म्हणजेच काय, की शौचाला जसं उकिडवं बसतो आपण इंडियन टॉयलेटमध्ये, त्या पोजमध्ये तुम्ही बसलं पाहिजे शौचाच्या आधी. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या, तर तुमचे हे कोर मसल्स जे असतात ते चांगले राहतात आणि त्या मांसपेशींमधली ताकद कमी होत नाही. त्यामुळे ह्या मांसपेशी ज्या आहेत त्या म्हाताऱ्या होत नाही. त्याच्यातली ताकद तशीच राहते आणि जेव्हा तुमचे मसल स्ट्राँग राहतात याचाच अर्थ काय? की तुमचे बाकीचे पण अवयव याचा अर्थ स्ट्राँग आहे. कारण असं तर होणार नाही शरीरामध्ये एक मसलच वीक झाला आहे, असं होणार नाही. तर सगळेच तुमचे अवयव एकसाथच चांगले राहतात. त्याची जी स्ट्रेंथ आहे ती चांगली राहते. म्हणूनच जर या स्क्वॅट टेस्टमध्ये जर तुम्ही पास होऊ शकला नसाल, तुमचा स्कोर एक्सलंट येत नसेल तुमच्या वयानुसार, तर आजपासूनच एक्सरसाइज करायला सुरुवात करा आणि सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज म्हणजे उठाबशा काढायला सुरुवात करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही शास्त्रीय माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि स्वस्थ राहा, मस्त राहा, एक्सरसाइज करत राहा. अशी शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.